बडविनाला बी काय हाऊस लागत काय माहिती. नानू ओम नमः शिवाय. हम गंगा नहा के आ गए हैं, जरा सा घूमते तू भी. करो ओ दल्ली ना. अरे काय मत लागस रे तुम माय ना मुटकार कार. अरे बडविना तू बी तुला म्हातारा बी का 2 दिवस मग तुला गौऱ्या मसन काही मजा दे पण तू काय आज काही सुधरी राहणार नाही म्हणत. अरे तुम्ही तर आज किरायला येणार रोज रात्री गल्लावर पेटणी. काय चावी राहणार आहे तू रे. अरे म्हणे माय 12 वनस्पती खास तेच तर म्हणजे एवढी नुरानी काय चढले तू नावं. ती का बकरी न जात नाही. ना काय चावी राहणार उदलली ना. काय नाही तिथं घर. अरे काय कर मला तिथं अर्तुना बाळी आणि पुरा कर्मा सत्यानाश झाला. काय? 20 बिघा जमीन होती त्यांना 20 सपाट टाका. 2 ताली घर होत त्यांना 20 सपाट टाका. बापरे. तेनावर नाहीच रावाय ना बाबा तुम्हाला 20 मा 20 सपाट टाका. पाचोय अरे त्याने जाऊ दे ही ना पसार आवर पहिले. हो बाड्या बाड्या यांनी 5 तू. अरे यांनी 5 खोकलता खोक. अरे हिले आवर रे काय झालं चेक करायला बाड्या. अहो आपला दल्लाने 5 पहिले. अहो खोकलता कसं उपडी घ्या. अहो 2 दिवस ना पुरी न सोडत चढाई राहणार बरं. कठीण नाटे चोपा जोड असतो त्यांना आवाज बी बशी घ्या बाबा. अरे 5 दिवस पण काही मिठी बसत नाही काय बी चालायचो करण कुरण कदा बी पवाराला लाता मारतो. नानू काय जाय रे देख रे दल्ला चिरकी दिन का. काय गरमा गांगडो चालू शे 3 दिवस जाया ना. मी मागला दारेत गौऱ्याता फिरायलो 2 बोलायचे पण कोणी त्या खाली तयार नाही शे. मी ती चिरकी राहिलो मी 3 दिवस जाया. एक दिवसून पाहिजे करते काय गांगडो चालू शे गरमा. तुले गोया आणि जिंच्यातनं म्हणे त्या 25 रुपयाने कॅप्सूल आणखीन की ना तुने लिहिल्या पाल होती. अरे तिने या दलालची टाकली. मुळे तो दल्ल्या असा तांगड्यात आणि बची. ओ मायने वर करत म्हणे काले कर सांगितलं. त्यामुळे तुने आण म्हणे उपटा उपटी होई या दल्लीवरून. भाऊ कावा भाऊ पोऱ्याने पुरा खेळ घालली गरमा. 2 ताली 20 बघा जमीन होती. 20 बागा. 20 बिघा जमीन होती. त्या जमीन मा ही सपाट टाका. 2 ताली घर होता त्या घरमा बी ही सपाट टाका. एवढं नाही त्यांवरील नाही रावाय ना भाड्यावरी तर तू मन माझी ही सपाट टाका ते वाया वाया परती काही बरं नाही करणा बाय. अरे तू नावावी म्हणा मावी वाना पाडी. मोठी रडवा देख रे तिनं लेडूक बिडूक तरी अटकी गेली. काही लोक बोलू दे. वाया दे तुमना मना कसं वैना. ओ म्हणा राम. अरे राम तुमले कोणता गलीमा देखू ना. ओ म्हणा राम. अरे राम तुम्ही का मसन काही मा गयात ना. काही मग मरी जाऊ का मी. आजूबाजूले फिरल्यात तुम्ही. ओ माया कसं होईल तुम्ही मला कसं. ओ माय तुम्ही असं करत नाही ना माय. ओ माय तुम्ही असं काय करायला लागते. ओ माय
त्यासने मायला डबडा घेत पण त्यासनं मशीन काही बंद नाही पडलं मशीन चालूच आहे त्यात तो कधी गाण मग कुठे घाल लागणार कोणाला चला कर मग या काही पोरं आपली लेन बटू द्यावत नाही काय करा आज तुमले मला 2-4-6 महिना अलग राहणं पडेल मी काय म्हणा पण तुले माहिती मला रोज 300 लागल खावाले हो खावाले मग काय तू एक टाइम बी खा तिने काय 3 टाइम खावाना म्हणतं बाबा हो आती दल्लीमनकडे तू दल्लाकडे जास्त दिन जर होईना मला फोन लावजो चालू तुले मी डायरेक्ट काम महिने असू महिने लिहिता येणार ना का मंगळावर इथे जायला तुम्ही मनवर दार पडी काय तिथं ओ माय व तुम्ही काय राहणार ते गल्ली मग आता सो एका चावा गाय तू वा ओ म्हणे माय जावं नाही तरी तुला कान मग किडा पडतील ना तर पडू दे गाण मग डांबर गोळी झाली तुम्ही चला कर मग या देना पिढीना पोरं काय ऐकतस त्याच ना म्हणणं करतील त्या त्याचं भारी वाटस एकदम म्हातारा म्हातारी मजा दे काय नाचल्या घेतले कर मग शिलक रे पपईना डोकाना कर मा मी काय म्हणा ओ भाई तुमने माझ्या वालदी यादी ना माय रडू नको रे. ओ माय 12 वाजता मी कसं करू माय कधी गेला कोणी काय कोण देखील नाही माय तुम्ही बागे वर गेल्या हा मोठ्या पोऱ्या बी लय फार कट्टीची राही ना माझ्या आवडीला की राही ना आता तर कोण करे भाऊ पुन्हा डोया ही जाते ना म्हातारा माणसाचे का हो बाबा डोळ्या तानी तानी देखील ना बाबा बाबा आवरू देऊ का आणि जाऊ देऊ मन आपोर राही यावर वा